आता जसं इथं बघितलेलं आहे तुम्ही 18वं वर्ष आहे, तर साधारणपणे आम्ही गणपतीची स्थापना कौटुंबिक आधीपासूनच मला आवड होती करायची, परंतु ह्या वास्तूची जेव्हा निर्मिती झाली साधारण 18 वर्षापूर्वी, ती मे जून महिन्यात झाली आणि त्यावेळेस नवीन नवीन वास्तू होती म्हणून काही माझे मित्रमंडळी येत होते. त्यावेळेस आम्ही गणेश इथं स्थापना केली होती गणपतींची. पण त्यावेळेस असे बरेचसे मित्र इथं झाले, तर एक कदाचित एक आपण याला संयोग म्हणूया की परमेश्वराने त्यावेळेस मला बुद्धी दिली. मग पुढच्या वर्षी मात्र आम्ही मग त्याला एक साजरंच करायचं ठरवलं, कारण त्यावेळेस तेवढ्या मित्रांनी सांगितलं की 10 दिवस आपले फार चांगले गेले. असं एक अपघाताने एक चांगले म्हणजे असा उपक्रम माझ्या हातनं हा चालू झाला. आत्ताच्या काळात अजून आम्हाला एक त्याचं असं जाणवलं की आजच्या याच्यामध्ये आपण जर कोणाकडे जातो किंवा कोणी जर आपल्याकडे येतं आणि आपसात काही काम नसेल तर शक्यतो आजकाल या समारंभाशिवाय भेटीगाठी होत नाही. आणि समारंभात काय होतं की एक विशिष्ट दिवशी विशिष्ट वेळेतच समारंभ असतो. त्या समारंभामध्ये एक 200-500 लोक एकदमपणे एकत्रित येतात. त्याच्यामुळे व्यक्तिगत मी सगळ्यांशी बोलू शकत नाही, सगळे माझ्याशी बोलू शकत नाही. मग एक ऑटोमॅटिक हे घडलं की माझ्या लक्षात आलं की हे 10 दिवस असे राहतील की माझ्याकडे जो कोणी येईल त्याचं काही काम नसणार आहे. मी पण 10 दिवस काही काम करत नाही दीपक भाई. 10 दिवस हा बिलकुल आमच्या कामाला सुट्टी असते आणि 10 दिवस हा फक्त माझ्या मित्रांसाठी, माझ्या नातेवाईकांसाठी आणि जे काही संबंधित लोकांना त्यांच्यासाठी आहे. तर ते त्यांनाही माहिती असतं की 10 दिवसात आपल्याला जायचं आहे. तर एकदा ते 100% येऊन जातात. गणेशोत्सवाचं जे मूळ स्वरूप होतं ते टिळकांनी का चालू केलं होतं की त्यावेळेस इंग्रजांनी एकत्रित येण्यावर काही बंधनं लादली होती, परंतु धार्मिक कार्यावर कधी इंग्रजांनी अटॅक नाही केला. तर मग टिळकांना एक संकल्पना अशी वाटली की जर आपण गणेशोत्सव एक साजरा केला ह्या पद्धतीने की 10 दिवस लोक एकत्र येतील तर सर्व समाजाचे लोक, सर्व स्तराचे लोक एकत्र येऊ शकतात आणि त्याच्यातनं त्यावेळेसच्या काही ज्या काही गरजा असतील, मग त्या स्वातंत्र्याचे विचार असो वा काही मूलभूत गरजा असो, त्याच्याविषयी नीट चर्चा करता येईल आणि इंग्रज त्यावेळेस आपल्याला अटक नाही करू शकणार. मग थोडक्यात कम्युनिकेशनसाठी, प्रॉपर कम्युनिकेशनसाठी हा उत्सव चालू झाला होता. तर असे तुम्ही विश्वास नाही ठेवणार दीपक भाऊ, आमच्याकडे असे कमीत कमी 200-400 लोक असे आहेत की जे मला वर्षातून ह्याच दिवशी विनाकारण व्यवस्थितपणे भेटतात. आता वर्षभरात काही कामानिशी भेटतात, काम झालं गेलं, पण हा एक आणि मला मेंटल स्ट्रेस हा मी फ्री राहतो. मग या 10 दिवस माझं कुटुंब अख्खं एकत्रित असतं. ज्याप्रमाणे तुम्ही मग बघितलं की आता यावेळेस सगळे डेकोरेशन माझ्या मुलांनी, कन्यांनी ह्यांनी केलेले. आमची पुढची पिढी माझ्या मित्रांबरोबर जुळते, तिथे सगळ्यांशी ओळखा होतात. त्यांचे कोण मित्र मैत्रिणी असतील त्यांच्याशी माझी ओळख होते आणि 10 दिवस अख्खं कुटुंब आमचं एकत्र राहतं ह्या निमित्ताने. म्हणून हा सण, हा दिवसेंदिवस आम्हाला अजून चांगला कसा होईल, अजून किती चांगलं होईल, अजून लोक कसे येतील. आणि तुम्ही आले ते फार बरं झालं, कारण की तुमच्या माध्यमातून आता आम्ही लाखो घरांपर्यंत आमचे विचार पोहोचू होऊ शकते. हे बैकून माझ्याकडे पोहोचू अजून काही लोक येतील, तर मी पुन्हा तुमचा आभार व्यक्त करतो. आणि आम्ही पुढची पिढी आहोत आता. तर आमच्यात असं आहे की आम्हाला कुठे पण भेटायचं असेल, आता युजली कल्चर झाला कॅफेजमध्ये जायचं, रेस्टॉरंटमध्ये जायचं. कल्चरली किंवा इंडियाचा जो कल्चर आहे त्याला खूप कमी कनेक्टेड राहिली आता आमची पिढी. तर आमची अख्खी फॅमिली इथे 10 दिवस असते, त्यामुळे आम्ही कनेक्टेड असतो. आम्ही स्वतःहून इथे येतो, त्याच्या 10-15 दिवसाआधीपासूनच आम्ही ऑफिसला येतो, सगळी तयारी करतो, गणपती बाप्पाच्या आगमनाची तयारी करतो आणि आम्हाला ते खूप जास्त आवडतं. त्यामुळे ही अशीच आम्ही कंटिन्यू करणार आहे प्रथा. आणि आमचे पण सगळे फ्रेंड्स येतात, पप्पांचे सगळे फ्रेंड्स येतात आणि हा एक मीट अँड ग्रीट पण होतो. सो खूप बरं वाटतं. मैत्रीचा गणपती, या गणपतीचं दर्शन घ्यायचा लाभ आम्हाला शेवटची 7 वर्ष झाली होतोय. आणि मैत्री जपणारा, मैत्री सांभाळणारा आमचा मित्र मनोज छाजेड यांचा मैत्रीचा गणपती, त्याचा एक विशेष आम्हाला योग मिळतो. गणपती सगळ्यांचा आपला आराध्य दैवत आहेच आणि या गणपतीचं एक विशेष म्हणजे गणपतीची मूर्ती एवढी प्रसन्न असते की त्याचं दर्शन करायला मनोजबाईंनी जरी नाही बोलवलं तरी आमचे पाय ऑटोमॅटिक येतातच. आणि एवढे मित्र मनोजबाईंनी जोडलेत की सगळे मित्र मैत्रीच्या गणपतीचं दर्शन घेण्याकरता येतच असतात. अठरा वर्षापासून इथं रोज मनोजबाईच्या इथं बरोबर 10 दिवस इथं येऊन बसतो. नेहमी दर गणपतीला येतोय. ह्या माणसाचा हा मैत्रीचा गणपती म्हणजे एक विशेष उपक्रम आहे. प्रत्येक माणूस इथे येऊन अर्धा तास तरी बसतो